मणिपूर हिंसाचार व कुकी आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनेचे घोडेगाव तहसील कार्यालय येथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले। दिनांक 4 मे 2023 रोजी मैतेई समुदायाने कांगपोकपी जिल्ह्यातील फायनॉम गावात कुकी समुदायाच्या घरांवर हल्ला करून कुकी आदिवासींच्या 2 महिलांवर अत्याचार करून त्यांची गावामधून अक्षरशः नग्न धिंड काढून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले। ही घटना मानवतेला काळीमा फासणारी अतिशय निंदनीय घटना आहे। तसेच अश्लील चाळे करणाऱ्या भाजपाच्या किरीट सोमय्या यांस कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन सर्व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत देण्यात आले। तसेच यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी व इतर सर्व पक्ष संघटना संस्था तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करत तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा पक्षप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक ॲडव्होकेट अविनाश रहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर, सुरेखा निघोट, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल वाघमारे, किसान सभेचे नेते राजू घोडे, अविनाश गवारी, कमलताई बांबळे, माजी पंचायत समितीचे सदस्य राजाभाऊ बाणखिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे, अंगणवाडी सेविका, तालुका अध्यक्ष, शिवसेनेच्या महिला नेत्या कलावती पोटकुले, किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र बेंडे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक अप्पा काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे, अमोल काळे, संतोष खेत्री, सुनील इंदोरे, अमोल अंकुश यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व अंगणवाडी महिला सेविका, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। परंतु सुरेश भाऊ, काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आणि किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल वाघमारे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या अशा प्रकारचा निषेध घोडेगावला तहसील कार्यालयामध्ये करायचा आहे। त्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षातील लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। त्यात कलावतीताई, मला मनापासून तुमचं धन्यवाद द्यायचे की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या निश्चित या ठिकाणी ज्यादा आहे, त्याबद्दल सगळ्या महिला भगिनी मी मनापासून धन्यवाद देतो। देशातल्या कुठल्याही नागरिकाला ही झालेली घटना हिचा निषेध करावाचा असा त्या ठिकाणी वाटतो, परंतु केवळ सत्तेसाठी स्वतःचं झाकवण्याकरता ही माणसं मुख गिळून गप्प आहे, त्यांचा देखील मी निषेध करतो की तुमच्यात मानवता हा धर्म त्या ठिकाणी नाही। अविनाशजी रहाणे, राजाभाऊ ते आले, त्यांचे मी स्वागत करतो की घटना घडली 4 मेला, म्हणजे आज जवळपास 2.5 महिन्याचा कालखंड पूर्ण झालेला आहे। परंतु ज्यावेळी मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजामध्ये वादविवाद सुरू होता, जाळपोळ मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि तदनंतर त्या राज्यामध्ये इंटरनेट सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आली। या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते देशामध्ये कुठं जाऊ नये आणि जगामध्ये भारत नेमका कशा प्रकारे पेटलेला आहे हे दिसू नये, कारण पंतप्रधानांना त्या कालखंडामध्ये अमेरिकेचा देखील युरोपचा दौरा करायचा होता आणि म्हणून एक चुकीच्या पद्धतीनं जगामध्ये दाखवलं गेलं। ज्यावेळी पंतप्रधान परदेशामध्ये गेले तिथं सुद्धा जी लोक गोळा मोठ्या संख्येने दिसत होती ती देखील भारतीय आणि ठराविक समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तिथं गोळा करण्यात आला। ती या देशामध्ये गेली 9 वर्षांमध्ये सुरू झालेली हुकुमशाही विरुद्ध लोकशाही या लढाईमध्ये आपण सर्व मंडळी सहभागी झालेलो आहोत। माझ्या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला कल्पना दिली असेल, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु या देशाला 2013 पूर्वी जे पंतप्रधान एक अर्थशास्त्रज्ञ लाभले होते, त्यांना विरोधकांनी म्हणजे आता सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी त्यावेळी सांगितलं की हे मौनी बाबा आहेत, परंतु आज देशामध्ये आपण जर पाहिलं तर मणिपूर सारखं राज्य संपूर्णपणे जळत असताना आपल्या देशाचे जे स्वतःला प्रधान सेवक म्हणतात ते एक सकार शब्द काढायला तयार नाही। त्या ठिकाणी आता देवदत्तजी निकम यांनी सांगितल्याप्रमाणे इंटरनेट सेवा गेले अनेक महिने बंद आहे आणि आपल्या मणिपूर राज्यामध्ये जे काही घडतंय ते बाहेर देशाला कळू नये, समाजाला कळू नये यासाठी
दडपशाहीचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे आणि आपण लोकशाही मार्गाने जाणारी सर्व मंडळी आहोत. आपल्याला ही हुकुमशाही गाडायची आहे. त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या, मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या, कारगिल युद्धामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतला या देशाचं रक्षण करण्यासाठी, त्याच्या पत्नीचं रक्षण तो सैनिक त्या ठिकाणी करू शकत नाही अशी भावना त्या ठिकाणी त्याने व्यक्त केली. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. जर देशाचं रक्षण करणारा जर सैनिक त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकत नसेल तर या देशाच्या रक्षणासाठी कोण पुढे येईल, कोणता तरुण या ठिकाणी पुढे येईल? या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपण या ठिकाणी अतिशय दुर्दैवी प्रसंग या देशावर आलेला आहे आणि त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर सर्वांनी देवदत्तजी निकम यांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या आणि विधायक कामासाठी सर्व मंडळींनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जर या ठिकाणी कुणी हुकुमशाहीचं राजकारण करत असेल तर ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आपल्या एका मताची त्या ठिकाणी गरज आहे. भारत देश हा देवांचा देश आहे. या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, परंतु या लोकशाहीची भर चौकात ढवळ्या दिवसा भारतीय जनता पार्टीने हत्या केली आणि त्याला फक्त आता श्रद्धांजली वाहायची बाकी आहे आणि ते काम आम्ही आता करत आहोत. अतिशय दुःख होते, अतिशय वेदना होत आहेत. मणिपूरची घटना कलावतीताई अतिशय जिव्हारी लागणारी ही घटना आहे. कुकी समाजाच्या, आदिवासी समाजाच्या 19 वर्षीय आणि 24 वर्षीय मुलींवर 700-800 जणांची टोळी येऊन त्यांना नग्न करते, फरफरट नेते, त्यांची धिंड काढते आणि तो जमाव त्यांना सांगतो. त्या मैतेई समाजाचे नेते त्यांना सांगतात की यांच्यावर अत्याचार करा, यांच्यावर बलात्कार करा. या लोकशाहीमध्ये ही घटना अतिशय मनाला वेदना देणारी आहे. वाचलं तरी अंगावर शहारे येत होते, डोळ्यामध्ये पाणी येत होतं. अशा प्रकारची वाईट घटना ज्या राज्यामध्ये घडते ते भाजपचं राज्य, तो मुख्यमंत्री अपक्ष आणि भाजप यांचं सरकार त्या ठिकाणी मणिपूरमध्ये कार्यरत आहे. मी तर आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो की या भयानक घटनेची जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्ताने करतो. हे जे मी रोज ऐकते, वाचते, त्याच्यातून मला आपल्या ज्या माजी खासदार फुलनदेवींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या रणरागिणीवर ज्यावेळी एवढ्या माजोर लोकांनी तिच्यावर बलात्कार केले, तिची नग्न धिंड काढली, त्यावेळी ती स्वतः पेटून उठली आणि हत्यार हाती घेतलं आणि ह्या 22 ठाकूरांना एका लाईन मध्ये तिने गोळ्या घातल्या आणि स्वतः उभी राहून स्वतः खासदार झाली आणि त्याच्यानंतर तिने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा दिला आणि शहीद झाली आणि ती आजही आपल्यात अजरामर झालेली आहे. मी सांगते सगळ्या महिलांना माझं आव्हान आहे, तुम्ही काठीचा टेका घेऊ नका, तुम्ही स्वतः सक्षम बना. आज जर वेळ आली तर आज आपल्यातून काही फुलनदेवी तयार जर झाल्या तर त्यात काही नवीन नाही आणि आपण स्वतः पहिले स्वतःचं संरक्षण करायला शिका. स्वतः आपण हत्यार हाती घेतलं पाहिजे. आज जे बीजेपीचं सरकार आहे, इतकं गलिच्छ सरकार आहे की आज आम्ही फक्त आंदोलन करतोय, निदर्शन करतोय, निषेध मोर्चे काढतोय, सगळं होतंय. आज सुद्धा तो किरीट सोमय्याबद्दल आपण सगळ्यांनी त्याची चपल्याने त्याची धिंड काढली, सगळं केलंय, तरी त्याची अजून सुरक्षा व्यवस्था काढली गेली नाही किंवा त्याला कोणत्याही पदावरून हटवलं गेलं नाही किंवा नाही. जर ह्या भाजप सरकारला काही करायचंच नाहीये, त्यांच्या परीने जसं चालू आहे तसं त्यांची हुकुमशाही चालू आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन उभं राहण्याची गरज आहे. आज या तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे जे आंदोलन उभं केलेलं आहे, यामध्ये हे घोषणांच्या फलकामधला एक फलक अतिशय महत्वाचा आहे. त्यावर लिहिलेलं आहे, हैवानियत को हराना है और इंसानियत को जिताना है. माझ्या मित्रो, अनेक वेळा
म्हणजे राजकीय क्षेत्रात आल्यापासून जातीयवादी शक्ती विरुद्ध, ह्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध, अगदी आमचा राजकारणात जन्म झाल्यापासून आम्ही यांच्या विरोधात लढत आहोत. परंतु या लढाईला मला आज असं वाटतंय की पहिल्यांदाच लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. अगदी सरकारने सोडलेल्या भूलथापांना बळी पडण्यापलीकडं माझ्या तालुक्यातल्या भीमाशंकर पासून लाखणगाव पर्यंतच्या लोकांनी काही केलं नाही. माझी खंत आहे, राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा या तालुक्यातला मतदार अभ्यास करीत नाहीये. हे या तालुक्याचं फार मोठं दुर्भाग्य आहे. माझ्या मित्रो, आज 2 महिलांवर अत्याचार झाला म्हणून आपण हे बीजेपी सरकार हटलं पाहिजे, बीजेपीला याचा जाब विचारला पाहिजे म्हणून पहिल्यांदा एकत्र आलोय. परंतु याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी तुम्ही अभ्यासली पाहिजे. तर ह्या मोदी सरकारचा धिक्कार करायचा. हा मोदी महिलांचा काय अवमान करतो, त्याच्या गावामध्ये चाललेल्या धिक्कार असल्या निपुत्र्याचा अंगणवाडी कर्मचारी सभा, शिवसेना महिला आघाडी, शेतकरी मजूर संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध 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 निषेध. त्याच्यानंतर उठला सुटला तो बोकड, काय त्याचं नाव, किरीट सोमय्या, किड लागले. सगळ्यांना ईडी लावतो, बिडी ओढतो आणि ईडी लावतो. बायकांच्या नादाला लागून बायकांची इज्जत काढतो. असल्या किरीट सोमय्याला जर आमच्या हातात सापडला तर मारल्याशिवाय राहणार नाही. त्यांना असेल तर आमच्या शिवसैनिकांच्या एका महिलेपुढे त्यानं यावं असं मी कलावती पोटकुले आणि माझ्या महिला भगिनी त्याला चॅलेंज करतो. कारण ज्याला त्याला ईडी लावतो, भाजप का धुतलेल्या तांदळाचा आहे का? भाजपला म्हणजे आमदार आहेत, खासदार आहेत, फुटीर आहेत, गुटीर आहेत, त्यांना पेन्सिल पहिली मंजूर केली. सीमेवर लढतोय माझा शिवसैनिक, पावसात उभा राहतोय माझा पोलीस, अंगणवाडी सेविका गू भरते 3 ते 6 वर्षाच्या मुलांचा, तिथं पेन्सिल द्यायला त्याच्याकडे फुकणी आपटली. हा, आणि त्यांच्या किती कष्ट करतायत, एवढा कष्ट करताय आमदार खासदार की एसीच्या खुर्चीत बसतात आणि दुसऱ्यांच्या बायकांची इज्जत लुटतात. धिक्कार असो असले आमदार खासदारांचा.